दोन जिल्ह्यातून हद्दपार असताना आदेशाचा भंग करून सांगलीत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या स्वप्नील प्रकाश कोलप याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी शरीराविरुद्धचे गुन्हे आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नियुक्त केलेले आहे. सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशांदार यांच्या पथकातील कर्मचारी सागर लवटे, अनिल कोळीकर, विक्रम खोत यांना होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर हद्दपार गुन्हेगार स्वप्नील कोलप हा पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी येऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या स्वप्नील कोलप याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस आढळून आले. कोलप हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मार्च 2025मध्ये 2 वर्षासाठी हद्दपार असून तो विनापरवानगी जिल्ह्यात आल्याची माहिती तपासात मिळालेली आहे. कोलप याला पिस्तुलासह संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस कर्मचारी लवटे यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. कोलप याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम आणि हद्दपारीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.